नमस्कार शेतकरी बंधूंनो. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 11 ते 15 डिसेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 15 डिसेंबर पर्यंत कमाल तापमान 29 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान 17 ते 19 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 64 ते 65% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 51 ते 53% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 8 ते 11 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 11 ते 15 डिसेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 11 ते 15 डिसेंबर दरम्यान कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 70 ते 72% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 50 ते 52% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 13 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 11 ते 15 डिसेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 15 डिसेंबर पर्यंत कमाल तापमान 30 ते 32 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमान 13 ते 16 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 74 ते 77% तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 51 ते 54% या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 5 ते 8 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. शेती सल्ला. गहू पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी थायोमिथोक्झाम 25 WG 1 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. मागील आठवड्यामध्ये ढगाळ हवामान राहिल्यामुळे गहू पिकावर तांबेरा या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून येताच मॅन्कोझेब हे बुरशीनाशक 1.5 किलो 500 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. ऊस. डिसेंबर महिन्यामध्ये सरासरी बाष्पीभवनाचा वेग 3.63 मिलीमीटर प्रति दिवस एवढा असतो. त्यामुळे ऊस पिकास प्रति दिवस 2.17 लिटर एवढ्या पाण्याची गरज असते. त्यामुळे ऊस पिकाची पाण्याची गरज पूर्ण होण्यासाठी 4 लिटरचा ड्रिपर असलेला ठिबक सिंचन संच दररोज 33 मिनिटे चालू ठेवावा. पुढील 5 दिवस किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.